नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण बघणार आहोत व्हॉट इज सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे वाक्य म्हणजे काय. व्हॉट इज सेंटेन्स. व्हॉट इज सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे वाक्य. तर वाक्य म्हणजे काय. आपण जेवढं काही इंग्लिश मध्ये बोलो किंवा मराठीत किंवा कुठल्या पण भाषेत बोलतो ते कशा थ्रू बोलतो तर सेंटेन्सेस बोलतो. जेवढं बोलतो ते वाक्यच असतात. मग हे वाक्य बनतात कशाने बरं. हे सेंटेन्स जे आहेत हे बनतात कशाने बघा. सेंटेन्स वाक्य. वाक्य कशाने बनतात तर वाक्य बनतात वर्ड्सने. वर्ड्स म्हणजे शब्दाने बनतात. शब्द काय होतात एकत्रित येतात आणि वाक्य बनतात. पण जर कुठला पण शब्द कुठे पण आला तर वाक्य बनेल का. त्याचा पण एक विशिष्ट क्रम असतो तर आपण ते बघणार आहोत. तर सेंटेन्स बनतं वर्ड्सने. म्हणजे मग आपण म्हणू शकतो की सेंटेन्स जे आहे वाक्य. वाक्य म्हणजे काय तर ग्रुप ऑफ वर्ड्स. ग्रुप ऑफ वर्ड्स. वर्ड्स म्हणजे शब्द आणि ग्रुप म्हणजे काय समूह. म्हणजे शब्दांचा समूह होतो. शब्द एकत्रित येतात आणि त्याच्यापासून काय बनतं सेंटेन्स वाक्य बनतं. मग बघा लेट्स टेक वन एक्झाम्पल. सपोज एक एक्झाम्पल आहे की काय एक्झाम्पल. सपोज आंबा खातो राजू. आंबा खातो राजू असं एक आहे. सेकंड घेऊ आपण खातो आंबा राजू. खातो आंबा राजू. आणि थर्ड आहे राजू आंबा खातो. राजू आंबा खातो. तर बघा इथे मी वेगवेगळे 3 फॉर्मॅट लिहिले आहेत. तर या पहिल्या याच्यामध्ये किती वर्ड्स आहेत. हा ग्रुप ऑफ वर्ड्स आहे का तर आहे. कारण याच्यामध्ये किती शब्द आहेत 3. म्हणजे तो ग्रुप आहे का तर आहे. शब्दांचा ग्रुप आहे का तर हो 3 शब्द आहेत. म्हणजे हा एक ग्रुप आहे समूह आहे. सेकंड बघा आपण सेकंड फॉर्मॅट लिहिला खातो आंबा राजू. हा पण ग्रुप ऑफ वर्ड्स आहे का तर हो याच्यामध्ये पण काय तर 3 वर्ड्स आहेत. म्हणजे हा पण ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. थर्ड बघा राजू आंबा खातो. हा आहे का. हा जो फॉर्मॅट आहे हा पण ग्रुप ऑफ वर्ड्स आहे का तर हो याच्यामध्ये पण 3 वर्ड्स आहेत. म्हणजे हा पण काय एक ग्रुप आहे समूह आहे. मग बघा आपण शब्द याच्यामध्ये वेगळीच का सेम आहेत. याच्यामध्ये वर्ड सेम आहेत का तर बघा इकडे आंबा आहे. सेकंड मध्ये फॉर्मॅट मध्ये पण आंबा आहे. थर्ड फॉर्मॅट मध्ये पण आंबा आहे. इकडे पण फर्स्ट मध्ये खातोय. सेकंड फॉर्मॅट मध्ये पण खातो आहे. थर्ड फॉर्मॅट मध्ये पण खातो आहे. बघा फर्स्ट मध्ये पण राजू आहे. इकडे पण राजू आहे. थर्ड मध्ये पण राजू आहे. म्हणजे बघा तिन्ही ह्याच्यामध्ये पण राजू आहे. तिन्ही ग्रुप ऑफ वर्ड्स आहे का तर हो तिन्ही पण ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत. कारण इकडे पण 3 वर्ड्स आहेत. इकडे पण 3 वर्ड्स आहेत. इकडे पण 3 वर्ड्स आहेत. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये 3 वर्ड्स आहेत. वर्ड्स पण सेम आहेत. पण चेंज काय झाला बघा. आंबा खातो राजू हा फॉर्मॅटला आपण वाक्य म्हणू शकतो का. बघा आंबा खातो राजू या फॉर्मॅटला आपण वाक्य सेंटेन्स म्हणू शकतो का तर नाही. बघा हे सेंटेन्स होईल का नाही होणार. बघा सेकंड काय आहे. सेकंड ग्रुप ऑफ वर्ड्स आहे का तर हो याच्यामध्ये 3 वर्ड्स आहेत. म्हणजे हा ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. पण तरी पण याला आपण सेंटेन्स म्हणू शकतो का बघा खातो आंबा राजू. तर हे पण होईल का आपलं सेंटेन्स नाही होणार बघा. आणि आता थर्ड बघा थर्ड वन आला जो फॉर्मॅट आहे हा ग्रुप ऑफ वर्ड्स आहे का तर हो हा 3 शब्दांचा 3 वर्ड्सचा ग्रुप आहे. मग हे सेंटेन्स आहे का बघा राजू आंबा खातो तर हो हे काय एक सेंटेन्स आहे. बघा तिन्ही ह्याच्यामध्ये काय होतं तर सर्व वर्ड सर्व शब्द हे सेम होती. इकडे एक ग्रुप होता सगळीकडे ग्रुप होता. पण जे पहिले 2 आहेत ते पहिले जे फॉर्मॅट आहेत वर्ड्सचे ते सेंटेन्स आहे का ते वाक्य आहे का तर नाही. हे दोन्ही पण वाक्य नाहीत. आणि तिसऱ्या वाला काय आपलं थर्ड वाला फॉर्मॅट आहे ते सेंटेन्स आहे. मग ह्या थर्ड मध्ये असं फर्स्ट आणि सेकंड पेक्षा वेगळं काय आहे की हे आहे सेंटेन्स आणि हे 2 सेंटेन्स नाहीत. ग्रुप तर सगळीकडेच आहे पण हे पहिले 2 वाले सेंटेन्स नाहीत आणि थर्ड वाला आहे. याच्यामध्ये असं वेगळं काय आहे की ज्याच्यामुळे आपण याला सेंटेन्स म्हणू शकतो आणि पहिल्या 2 ला आपण वाक्य सेंटेन्स नाही म्हणणार. तर काय वाटतं तुम्हाला बघा काय असेल याच्यामध्ये तर बघा हे जे थर्ड आहे याच्यातून आपल्याला काय भेटतो बघा. याच्यातून आपल्याला काहीतरी मिनिंग भेटतो. जो राजू आहे जो सब्जेक्ट आहे जो कर्ता आहे तो काहीतरी करतो आणि ह्याच्यातून आपल्याला ते करणं काय करतो ते त्याचा आपल्याला व्यवस्थित मिनिंग कळतोय. आणि मग तो मिनिंग कळतो त्याच्यामुळे हे जे आहे ते सेंटेन्स आहे. याच्यामध्ये त्या फर्स्ट आणि सेकंड आहे याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा मिनिंग कळत नाही. सेंटेन्स
चा मिनिंग कळत नाही. आपण बोलतो ते सगळं वाक्या थ्रू बोलतो आणि बोलतो कशामुळे, तर बोलण्याचा मेन मोटो काय असतो, तर समोरच्याला आपल्याला काय बोलायचंय, आपल्या काय इमोशन आहेत, आपल्या काय फिलिंग्स आहेत, आपले काय थॉट आहेत, आपले काय विचार आहेत, हे समोरच्या पर्यंत पोहोचले पाहिजे. आणि हे सेंटेन्स काय करतात, तर जे आपले इमोशन आहेत त्या समोरच्या पर्यंत पोहोचवतात आणि ते समोरच्या पण पोहोचवतात. पण आपल्याला जे म्हणायचंय हे समोरच्याला व्यवस्थित कळलं पाहिजे. समोरच्या पर्यंत आपल्याला जो बोलायचंय तो मेसेज कन्वे झाला पाहिजे, व्यवस्थित त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जर ह्या अशा फॉर्मॅट मध्ये जर आपण बोललो तर तो मेसेज जो आपल्याला बोलवायचा आहे, जो मेसेज कन्वे करायचा आहे, तो त्याच्यापर्यंत व्यवस्थित जाईल असं नाही. मग बघा, पण जर आपण ह्या टाईपने बोललो तर आपल्याला जे बोलायचंय ते समोरच्याला व्यवस्थित कळल. म्हणजे त्याला काय कळल, तर त्या सेंटेन्सचा मिनिंग कळल. ह्यालाच म्हणतो आपण मिनिंगफुल अरेंजमेंट. अरेंजमेंट म्हणजे काय, तर रचना. वाक्य काय असतं, तर मिनिंग भेटला पाहिजे आपल्याला. जो काय आपला ग्रुप आहे, शब्दांचा ग्रुप आहे, त्यातनं आपल्याला काय भेटला पाहिजे, मिनिंग. आणि ते जे मिनिंग भेटतो तर त्याची अरेंजमेंट करायची. कुणाची अरेंजमेंट करणार आपण, ग्रुप ऑफ वर्ड्सची अरेंजमेंट करणार. आणि अशी अरेंजमेंट करणार, अशी रचना करणार की ज्यातनं आपल्याला काय भेटला पाहिजे, काहीतरी मिनिंग भेटला पाहिजे. मग बघा, वाक्य काय असतं, तर मिनिंगफुल अरेंजमेंट. कुणाची मिनिंगफुल अरेंजमेंट असते, मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ वर्ड. वर्ड्स म्हणजे काय, शब्द. शब्दांची मिनिंगफुल अरेंजमेंट असते आणि त्यालाच म्हणणार आपण सेंटेन्स. तर बघा, आपण काय बघितलं आता, व्हॉट इज सेंटेन्स. तर सेंटेन्स काय असतं, मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ वर्ड्स. वर्ड्स एकत्रित येतात, पण नुसतं एकत्रित येऊन जमतं का, नुसतं ग्रुप होऊन जमतं का, तर नाही. त्यातनं आपल्याला काय भेटला पाहिजे, काहीतरी मिनिंग भेटला पाहिजे. आणि जर मिनिंग भेटला तरच त्याला आपण वाक्य म्हणू. कारण समोरच्याला जर मिनिंग नाही कळला तर त्याला दुसराच तो मिनिंग काढेल आपण काय बोलतोय त्याचा. त्याच्यामुळे समोरच्या पर्यंत आपला व्यवस्थित मिनिंग गेला पाहिजे. आणि जर मिनिंग गेला आणि जो आपण शब्दांचा समूह करणार आहे त्यालाच म्हणणार आपण सेंटेन्स. तर बघा, सेंटेन्स काय, मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ वर्ड्स इज कॉल्ड सेंटेन्स. तर बघा, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब